गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी एक जी लोक चळवळ उभी केली आहे त्या माध्यमातून आपण निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा प्रत्येक नंबर 1 न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन पाटील मुळे करत आहेत आणि त्यांच्या या लोक चळवळीला आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंड सर्जापूर आणि चंद्रभांजी विद्यालय कुंड सर्जापूर यांनी सुद्धा पाठबळ द्यासाठी आता पुढील प्रस्तावित नंबर 1 न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन पाटील मुळे करतील अशी मी त्यांना विनंती संत गाडगे बाबा की संत गाडगे बाबा की दिलीप काळे सर हे समाज कार्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य भटनेरा येथील आहे। त्याचबरोबर ते सध्या संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे ते कार्यरत आहे आणि ते आपल्या कार्यक्रमाला यावेळी वेळातला वेळ काढून उपस्थित झालेले आहे। मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर आपल्या इथे माननीय श्री निलेशजी मानकर सर सरपंच कुंड सर्जापूर हे सुद्धा स्थानापन्न झालेले आहेत। त्यानंतर मी निमंत्रित करतो माननीय श्री गोपालभाऊ मेश्राम सर उपसरपंच कुंड सर्जापूर त्यांचे सुद्धा आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया। टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या कमी नाही झाल्या पाहिजे। त्याचबरोबर आपल्या इथे उपस्थित झालेले आहे माननीय सौ स्मृतीताई बाबरे मॅडम केंद्र प्रमुख आहेत त्या सुकलीमध्ये, विनायक सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा कुंड सर्जापूर, माननीय श्री नामदेवरावजी चव्हाण सर मुख्याध्यापक चंद्रभांजी विद्यालय कुंड सर्जापूर ते सुद्धा मंचावर उपस्थित आहेत। त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या द्या। त्याचबरोबर माननीय श्री नितीन गायकी सर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंड सर्जापूर यांच्यासाठी, माननीय श्री रोशनजी मानकर सर शिक्षक चंद्रभांजी विद्यालय कुंड सर्जापूर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया। चौरे सर हे वंदे भारतचे दिवसा प्रतिनिधी सुद्धा आपल्या इथं उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो फोटोचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर्वांना मी विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे पेपर पण सोडवला। मी सुजलला विनंती करतो की त्याने डॉक्टर दिलीप देऊन स्वागत करावं।
दिलीप काळे सरांचं स्वागत माननीय श्री विनायकजी लंगडे सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुसर जातूर हे करतील. मी त्यांना विनंती करतो. मी माझा परिचय बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे. मी नितीन पाटील मुळे. त्यानंतर मी सुजलला विनंती करतो की आमचे वंदे भारतचे चीफ हिरो आहेत सोमेश्वरराव सौरे सर, त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हे वंदे भारत नॅशनल न्यूज चॅनल आहे. 22 स्टेटमध्ये हे चॅनल तर नंबर 1 न्यूज चॅनल पण आहे, ज्याच्यामध्ये आपण विविध उपक्रम राबवतो. यामध्ये आपण शिवार माझा, शेतीच्या संधी जाऊ, आजच्या जिजाऊमध्ये आम्ही 3 उपक्रम राबवलेले आहे. आजच्या जिजाऊमध्ये ज्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिला आहे त्यांच्या सक्सेस स्टोरी आपण दाखवतो. दुसरं म्हणजे आपण आजच्या जिजाऊच्या माध्यमातून आपण सर्वांनी होम मिनिस्टर कार्यक्रम बघितला असेल, जो जी मराठीवर आदेश बांदेकर हे राबवित असतात. त्या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये आदेश बांदेकरांना जी 11 लाखाची पैठणी देण्यात आली होती, त्याच व्यापाऱ्याने आपल्या नंबर 1 न्यूज चॅनलला 6 पैठण्या दिलेल्या आहे आणि ते 6 पैठण्या आम्ही 6 खेळामध्ये नेहमी वाटप करत असतो. आणि त्या पैठण्या आम्ही चला खेळ खेळू या पैठणीचा हा आमचा नंबर 1 न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक उपक्रम असतो. हे विविध ग्रामीण महिलांमध्ये एनिवन तुमच्या जवळपासचं जे सावरखेळ आहे त्या सावरखेळामध्ये जे गांजर गवत वाढलेलं होतं, ते गांजर गवत वाढवल्यानंतर त्या मजुरांची आपण एक स्पर्धा आयोजित केली होती की जी लवकर पुरवेल त्या महिलेला आपण पैठणी द्यायचं होतं. तर जेवढे काही महिला होत्या त्या सर्वांना आपण साड्या वाटप आणि पैठणी वाटपचा कार्यक्रम मागच्या वर्षी घेतलेला होता. कारण ग्रामीण महिलांना सुप्त गुणांना वाव देण्यासाठी असे कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जात नाही, पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून ते कार्यक्रम आयोजित करतो आपण. त्यानंतर आपला तिसरा उपक्रम येते आजच्या जिजाऊच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ गौरव पुरस्कार राबवतो. जो गौरव पुरस्कार 12 मार्चला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे होत होते. या वर्षी आम्ही 25 महिलांचा सन्मान केला होता आणि या वर्षी पण हा कार्यक्रम आम्ही 12 मार्चला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथेच करणार आहे. आणि यावर्षी 40 महिलांचा सन्मान पूर्ण महाराष्ट्रातून. मागच्या वर्षी बारामती, धुळे, उस्मानाबाद आणि आपल्या विदर्भातल्या सर्व महिला अशा 25 महिलांचा सन्मान केला. या वर्षी 40 महिलांचा सन्मान आपण महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ या उपक्रमाअंतर्गत करत होतो. त्यानंतर इतर कार्यक्रम आहेत. पर्दापाश आहे, पर्दापाशच्या माध्यमातून जे काही हेमाळपंथी मंदिर आहे, त्यानंतर निसर्ग दत्त पर्यटन स्थळ आहे त्याची माहिती आपण पोहोचवतो. आता जसं की तुम्ही वायगावला बरेच लोक जातात, पण वायगावचा खरा इतिहास अजूनही लोकांना माहित नाही. ते आपण नंबर 1 न्यूज चॅनलच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे. कारण वायगावचं सिद्धिविनायक हे पांडवांचा जेव्हा वनवास संपला होता आणि पांडवांनी त्याचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन हा वनवास संपवला होता, अशी आख्यायिका आहे. आपण एकदा जरूर आपला आमच्या चॅनलवर प्रसारित झालेला पर्दापाश हा कार्यक्रम बघा, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाते. त्याचबरोबर आपण बैरमला जातो. बैरमला बरेच भाविक लोक काय करतात, कॉईन मारून फेकतात. तर ही कॉईन मारण्याची पद्धत सुद्धा बंद करण्यात यावी यासाठी आपल्या चॅनलला आवाज उठवलेला आहे. कारण एक तर त्या देवाचं विद्रुपीकरण केलं जातं आणि दुसरं म्हणजे की आपण कॉईन कोणाला लावतो याची सुद्धा भाविकांना जाण नसते. कारण आम्ही जेव्हा कॉईन मारल्या गेलेले आहेत, लोकांच्या बाईट घेतल्या, तुम्ही कॉईन का मारले, तर लोकांनी सांगितलं पुढच्याने मारलं म्हणून आम्ही मारलं. म्हणजे वास्तविक पाहता श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे ह्या मागचा भाग, पण या पद्धतीच्या रूढी आजही कायम आहेत. त्या कुठेतरी मोडल्या पाहिजे म्हणून आम्ही पर्दापाश कार्यक्रम राबवतो. त्यानंतर गरजा महाराष्ट्र इतरही कार्यक्रम आमचे चालतात. आणि आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपण संत गाडगे बाबा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा म्हणून यासाठी एक लोक चळवळ चालू केली. तर ही लोक चळवळ आंदोलन करून किंवा निवेदन देऊन होणार नव्हती. ही लोक चळवळ करताना फक्त आपल्याला लोक चळवळ करायची होती आणि त्या अंतर्गत आपण लहान मुलांचा का समावेश केला या चळवळ स्पर्धेमध्ये 3 भाग केले. पहिला भाग म्हणजे बारगट 1, ज्याच्यामध्ये
KG1 ते दुसरा वर्ग हे विद्यार्थी सहभागी होऊ शकते. त्यांना झाडाचं चित्र दिलं. त्यानंतर तिसरा वर्ग ते पाचवा वर्ग यांना संत गाडगे बाबा यांचं चित्र दिलं. आणि 6वा वर्ग ते 9वा वर्ग, 10वीचा आपण समावेश यावर्षी केलेला नाहीये. फक्त 6वा ते 9वा वर्ग या विद्यार्थ्यांसाठी आपण निबंध स्पर्धा संत गाडगे बाबा एक महान संत हे आयोजन केलं होतं. या मागचा उद्देश हा होता की आपल्या मुलांना गाडगे बाबा समजले पाहिजे. त्यानंतर त्यांचे दससूत्री समजली पाहिजे. आणि किती विद्यार्थ्यांना दससूत्रीचं माहिती आहे, किती शाळा गाडगे बाबांच्या दससूत्रीवर काम करतात, हा त्यामागचा उद्देश. अमरावती जिल्ह्यामध्ये येवदा, वडनेरगंगाई, पिंपळोद, वरुड आणि फुलसर्जापूर असे विविध गावाचा समावेश होता. कारण आपण सर्व शाळेवर आयोजन करू शकत नाही, मोजक्या शाळेवर आपण आयोजन करणार आहोत. गाडगे बाबा यांना भारतरत्न मिळेल त्यावेळेस याच विद्यार्थ्यांना गर्व वाटेल की आपण या परीक्षेत सहभागी झालो होतो. संत गाडगे बाबा यांना भारतरत्न देण्यासाठी आपण कुठंतरी सहभागी होतो याचा गर्व त्यांना राहायला पाहिजे. हा त्यामागचा खरा उद्देश. 350 विद्यार्थी 4 ते 5 शाळा मिळून बसले होते. आणि विशेष म्हणजे की सर्व स्पर्धा आम्ही एकाच दिवशी आयोजित केली होती. 350 विद्यार्थ्यांपैकी आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये 2 विजयी आणि उपविजयी असे स्पर्धा निवडले. म्हणजे बालगट 1 मध्ये जिल्हा स्तरातून, शाळा स्तरातून, जिल्हा स्तरातून पहिला नंबर आणि दुसरा नंबर. त्यानंतर बालगट 2 मध्ये जिल्हा स्तरातून पहिला आणि दुसरा नंबर. आणि त्यानंतर तिसरा जो नंबर होता तो निबंध स्पर्धेतून जे नंबर काढले होते त्या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं होतं. आणि त्यानंतर हे विद्यार्थ्यांसाठी झालं. दुसऱ्या शाळेंना आदर्श शाळा संत गाडगे बाबा आदर्श शाळा पुरस्कार दिलेला आहे. दुसरा पुरस्कार होता आदर्श कला गौरव पुरस्कार. ते 2 शाळा निवडल्या आम्ही, त्यांना आदर्श शिक्षक कला गौरव पुरस्कार मिळालेला आहे. आणि काही जे आहे तर विद्यार्थ्यांना सुद्धा असे बक्षीस दिले गेले होते. अशा स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत. दिलीप काळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द आमच्या विद्यार्थ्यांना सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्यांदा शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाचे नंबर 1 चॅनेलने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, स्तुत्य असा उपक्रम आहे की संत गाडगे बाबांचं जे काम आहे, आपला महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्राच्या ज्याला आपण मंत्रालय म्हणतो त्या मंत्रालयाच्या बोर्डवरच पहिल्यांदा गाडगे बाबांनी जे 10 सूत्र सांगितलेले आहे त्याला 10 कमांड म्हणतात. भारताच्या आजचा योग असा की भारताचं आज संविधान स्वीकारलं आहे, ज्यामध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, समान हक्क, समान संधी देण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. पण अजूनही हे सर्व बाबी सामान्य माणसापर्यंत, त्याच्या जे उपेक्षित आहे त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचला नाही. त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. गावात गाव चांगलं व्हावं यासाठी राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता लिहिलेली आहे, गावाची कल्पना केली आहे. आणि अशा प्रकारचे प्रत्येक गाव जर चांगलं होत गेलं तर निश्चित आपल्याला एक समृद्ध भारत देश दिसायला. गाडगे बाबांनी सुद्धा जे 10 कलम सांगितले त्याचा प्रचार प्रसार करावा. एक मानवतेसाठी अतिशय चांगलं असं जर कोणता कार्यक्रम असेल तो गाडगे बाबांचा 10 सूत्रांचा. आणि त्यांनी केलेलं हे काम समाजापर्यंत पोहोचवणं हे एक विद्यापीठामधनं जवळजवळ माझ्याकडे 416 कॉलेजेस आहेत. त्या 416 कॉलेजेसला पोहोचवण्याचं काम सेवाभावी संस्थांमध्ये आताच मी एक
संत गाडगेबाबा यांची 10 सूत्र आणि सेवाभावी संस्था यांची भूमिका अशी एक कार्यशाळा घेतली. जवळजवळ 76 संस्थेचे लोक तिथे आले होते आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये गाडगेबाबांच्या या दशसूत्रावर काम केलं जात आहे. आणि यांनीच प्रेरित होऊन नंबर 1 चॅनल जे आहे श्री नितीनजी मुळे असे लोक पण समाजात आहेत का निस्वार्थपणे यासाठी काही कोण त्यांना अनुदान मिळत नाही किंवा कुठून पैसा येत नाही, स्वतःच्या पैशातून अशा प्रकारचे उपक्रम घेऊन, आणि तेही उपक्रम कोणात जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो आहे बाल घटक. शाळा ज्या आहे त्या शाळा चांगल्या झाल्या, शाळेत चांगले विद्यार्थी जर चांगले घडले तर निश्चित सुदृढ भारत जे म्हणतो आपण ते आपल्याला दिसेल. मी त्यांच्याबरोबर अनेक शाळांमध्ये जातो. आज आपला सकाळपासून व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे आपली उपस्थिती जरी कमी असली तरी सुद्धा आपण सगळेजण हा संदेश गाडगेबाबांचा समाजापर्यंत पोहोचवू. आणि आज ज्यांना बक्षीस मिळालेले आहे या स्पर्धेमध्ये त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. केंद्र प्रमुख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर 2 शब्द सांगा. गाडगेबाबांना पाहिलाय तुम्ही? त्यांचा पेहराव कसा होता? छान नाही, कसा होता? साधा. म्हणजे डोक्यावर काय होतं त्यांच्या? आठवा डोळ्यासमोर आला. डोक नव्हतं ते, मडक्याचं खापर होतं है ना. आणि कपडे कसे होते त्यांचे? चिंध्या असलेले कपडे होते. का घालायचे असे? त्यांना हे सांगायचं होतं की आपल्या देशामध्ये जी अशी गरिबी आहे ती हटवायची आहे आणि स्वच्छता आणायची आहे गावामध्ये. ते काय करायचे? सकाळी उठून ते कोणाला असं सांगायचे का मला येऊन हार घाला वगैरे असे म्हणायचे का? नाही म्हणायचे. पण ज्या गावात ते जायचे तिथं सकाळी पहाटे खराट्याने घेऊन निघायचे. स्वच्छता करायची. आणि लोक जर त्यांना नमस्कार करायला आले का नमस्कार करू नका, हे खराटा घ्या आणि माझ्यासोबत गाव स्वच्छ करा म्हणायचे. हे गावाची स्वच्छता दिवसा करायचे आणि रात्रीच्या वेळेस सगळ्या लोकांच्या मनातली स्वच्छ करायचे. कसे? कीर्तन करून. ऐकलाय तुम्ही कीर्तन? कीर्तनामधले 4 गुण तुम्हाला माहिती कोणते आहे? प्रसिद्ध गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. करा हात वरती, दोन्ही हात वर करा आणि टाळ्या वाजवा. चांगले टाळ्या वाजवा म्हणा. बोला गाडगे बाबा की. ते संत गाडगेबाबांनी जे मनापासून जे कार्य केलं आहे त्या कार्याला सलाम केलाच पाहिजे आणि प्रशासनानं दाद घेतलीच पाहिजे. आणि आपल्या संत गाडगेबाबा महाराजांना त्यामध्ये मी पहिले बोलावत आहे कुमारी जीविका प्रवीण मेश्राम, चंद्रबांजी विद्यालय कुंड सर्जापूर. हिने निबंध स्पर्धेत सहभागी झाली होती आणि तिने उत्कृष्ट असं चित्र रंगवून ह्या स्पर्धेचं आपण सन्मानपत्र प्रशस्तीपत्र म्हणतो आपण, तर ते देण्यात येत आहे. मी माननीय सरपंच सर मानकर सर यांना विनंती करतो की त्यांनी हे सन्मानपत्र त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात यावं. त्यानंतर मी बोलावतो वैष्णवी विजय ओलिवकर. तिने पण लवकरात लवकर स्टेजवर यावं.
विद्यार्थी आता प्रथम क्रमांक जे आलेले आहे, तुमच्या शाळेतून जे प्रथम क्रमांक आला आहे तो म्हणजे शिल्पा अंजू, चंद्रबाजी विद्यालय कुल सर्जापूर, हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे शाळेतून. सिद्धी सुनील देशमुख, चंद्रबाजी विद्यालय, हिचा शाळेतून दुसरा क्रमांक आलेला आहे. जिल्हास्तरीय आदर्श शाळा गौरव पुरस्कार हे जाहीर केले होते, पण जिल्ह्यातून तो एकच देणार होतो आणि तो जिल्ह्यातून आदर्श शाळा गौरव पुरस्कार काशीबाई अग्रवाल विद्यालय येवदा यांना जाहीर झालेला आहे. दुसरा पुरस्कार होता जिल्हास्तरीय संत गाडगे बाबा आदर्श कला शिक्षक गौरव पुरस्कार. त्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे रुक्मिणीबाई जोशी हायस्कूल वडनेरगंगाई आणि त्यानंतर जिल्हास्तरीय आदर्श अकॅडमी पुरस्कार होता, तो मिळवलेला आहे वगारे सर अकॅडमी वलगाव. स्तरीय निबंध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक काशीबाई अग्रवाल विद्यालय हे आलेले आहे. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक वगारे अकॅडमी आलेले आहे आणि जिल्हास्तरीय बालगट 1 मधून जे क्रमांक आलेला आहे तो म्हणजे अनुश्री प्रकाश डोंगरे. जोरदार टाळ्याने तिचे स्वागत करा. पालकासह सन्मानपत्र तिने स्वीकारावं आणि स्मृतिचिन्ह सुद्धा तिला देण्यात येत आहे. या मुलीने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक चित्ररंगवा स्पर्धेमध्ये आणलेला आहे बालगट 2 मधून. तिला हे सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह हे देण्यात यावं. जोरदार टाळ्या उद्या. जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक आलेली ही विद्यार्थी आहे शाळा कुण सर्जापूर. या शाळेचा संत गाडगे बाबा आदर्श शिक्षक कला गौरव पुरस्कार 2024, कारण ही स्पर्धा मागच्या वर्षी घेतली होती म्हणजे 2024 मध्ये घेतली होती, त्यामुळे हा पुरस्कार सुद्धा 2024 चा आहे. आणि हा पुरस्कार माननीय श्री नितीन गायकी सर यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की संत गाडगे बाबा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जिल्हा स्तरातून द्वितीय क्रमांक आलेले जिल्हा परिषद शाळा कुण सर्जापूर मुख्याध्यापक सर जे जिल्हा परिषदचे आहेत लकडे सर, त्यांनी सुद्धा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं आणि आपल्या शाळेचे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांनी सुद्धा समोर येऊन हा पुरस्कार स्वीकारावा. यांनी जी लोक चळवळ उभी केली आहे, संत गाडगे बाबा हे मूळचे आमच्या तालुक्यातले असल्यामुळं आम्हाला त्यांचा थोडासा जास्तच आमच्यावर त्यांच्या विचारांचा जास्त पडला आणि त्यांना भारतरत्न मिळावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. आणि आमचे नितीन सर जेव्हा केव्हा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करत असतो. त्यामुळे त्यांनी जे आम्हाला आज आमच्या शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंड सर्जापूरला
बक्षीस देऊन आमचा आदर केला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. तर पुन्हा एकदा सर्वजण हात वर करून गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं असं आहे की शिक्षणासाठी आणि शाळेसाठी काही जर शाळेला लागलो किंवा काय पाहिजे काय मदत पाहिजे आमच्या ग्रामपंचायतकडून तरी आम्ही तत्पर असतो. ही कसं आहे ही शाळा ती जुनी झाली आणि आम्ही आता डेव्हलप करणार होतो पण ते एकदा डॅममध्ये गेल्याच्या काय झालं की आम्हाला काहीच नाही करता येईल. आता हा आपला शेवटचा कार्यक्रम आज त्याच्यानंतर जेही कार्यक्रम होतील ते आमच्या नवीन जेवढं शक्य झालं शासनाची मदत घेऊन आम्ही तेवढी शाळा डेव्हलप करून देऊ एवढं बोलतो ना. नंबर 1 न्यूज चॅनल चे अध्यक्ष श्री नितीन पाटील मुळे सर यांनी जी चळवळ उभी केली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वात प्रथम मी आभार मानतो. यानंतर या कार्यक्रमाला आपल्या अमूल्य वेळ श्री काळे साहेब यांनी दिला त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने मी आभार मानतो. तसंच आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच साहेब श्री निलेश पाटील मानकर यांचे सुद्धा आभार मानतो. त्यानंतर उपसरपंच गोपालभाऊ मेश्राम यांचे सुद्धा आभार. चंद्रभानजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर व आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री लकडे सर यांनी सुद्धा आपला वेळातला वेळ इथं दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ गादे सर यांनी आपला अमूल्य वेळ इथं दिला त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर वंदे भारतचे सोमेश्वरराव चौरे सर यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आमच्या शाळेसाठी दिला त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपलाशी जाहीर करतो आणि ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्या सर्वांना सहभागी प्रमाणपत्र मिळणार आहे. तरी काही काळजी करायचं काम नाही. तर आजचा अशा पद्धतीनं अतिशय चांगला सुसंस्कृत कार्यक्रम, सकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, आता लोककल्याणकारी कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंड सर्जापूर येथे झाले. आणि अशा एका ऐतिहासिक घटनेचे जी घटना म्हणजे आपण गाडगे बाबांना भारतरत्न बहाल करणार आहोत. जेव्हा किंवा आपल्या गाडगे बाबांना भारतरत्न पुरस्कार मिळेल त्यामध्ये आपल्या शाळेचं आपल्या विद्यार्थ्यांचं नाव तिथे येणार. याबद्दल मी नंबर 1 न्यूज चॅनल चे अध्यक्ष श्री नितीन पाटील मुळे यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.